परत आली असं कसं होऊ शकतं? तर स्वागत आहे मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. नमस्कार आई. नमस्कार. कस काय मग सोडलं का रोहिणीला आता मायादी? तिला करमत नाही, आली परत ती वापस. परत आली असं कसं होऊ शकतं? करमत नाही, ते कोणी नव्हतं. तर स्वागत आहे मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघतच असाल रोज. आज व्हिडिओ नव्हता येणार तरी मी म्हटलं आज घरी आलो मी दुकानातून लवकर गेलतो. तर नमस्कार वहिनी. नमस्कार. हा तर आपला एक विषय चालू होता वहिनी आमच्या व्हिडिओ मध्ये कमेंटचा. तर वहिनीच्या पाठीमागं खूप काम आहे. पिऊ खूप रडते, पिऊचं वजन वाढत नव्हतं त्याच्यामुळे वहिनीच्याच कामात होती. आजपासून डेली आपल्या वहिनी आपल्या व्हिडिओ मध्ये येणार आहे. आणि रोहिणी जेवढं काम करते तेवढे रोहिणी पण काम करते, सेमच करते त्या दोघी पण. असं तुम्ही वाईट कमेंट करू नका. त्यांच्यापासूनच व्हिडिओ बनवणं शिकेले मी. रोहिणी वरली घे ना मग इकडे चल. करा लाईट नावावर आहे. आणि हे बघा आम्ही आणलेले काय गे? द्राक्ष. हा द्राक्ष. बरं हे सांग रोहिणीचं मन कस का फिरलं? करमत नाही तिथं. हा करमत नाही. करमत नाही. तिला परीची खूप ध्यान येत होतं. पिऊ आणि परी शिवाय ती राहू शकत नाही. हे पहा आमची चिक्की. काय पाहिजे? हे आमची चिक्की. बेटा हो बेटा काकू गेलती ना माहेरी गेलती ना काकू? कस काय आली? काय आणलं? कोणी? काय काय ये ना इकडे रोहिणी. आणि इकडे चालू आहे भाजी. वहिनी द्या लवकर डब्बा, भूक लागलेली आहे. पोळ्या बाकी का? खूप टाइम गेला. बरं बघू आज वहिनीसाठी किती चांगली कमेंट करते आज आणि कोण कोण चांगली कमेंट कर बघू आज. आणि डेली आपल्या व्हिडिओ मध्ये दिसणार आहे आता वहिनी. चल हे बाई कस काय आली तू? गाडीवर आली. हा गाडीवर आली का याच्यात आली? रिक्षात गाडीवर. आणि हे कस काय तुला करमत नव्हतं का? तिला रात्र तुला मी 2-4 घंटे तिचा फोन आला मला. घरीच कोण नव्हतं. ती म्हणे त्याच दिवशी परवा दिवशीची गोष्ट आहे. कालची का परवा दिवशीची का? परवा दिवशीची. अच्छा हा काल वापस आले. काल व्हिडिओत घेतला नाही आपण आहे ना? अच्छा कस काय तुझी तब्येत? आणि परत बोलवलेलं आहे डॉक्टरनं आम्हाला 6 तारखेला परत जायचं आहे आम्हाला. ये इकडं. काय करतो तू? इकडे जर हे बघ पसारा आमच्या घरात. हे सगळं आमच्या बाईनं केलेलं आहे. शिंदे महाराजचा नंबर आहे. काय म्हणाली? कपडे पाहिजे. आम्ही करतो ना ऑर्डर. तुला ड्रेस लागतो का? कुठाला ड्रेस? नवीन ड्रेस तिच्या फोनात द्यायला तिला. पिऊमुळं आणि परीमुळं रोहिणीला करमत नव्हतं त्यामुळं आपण तिला परत आणलेलं आहे. आणि या आमची बाई रडत आहे. काय म्हणाल ती? तिला नवीन ड्रेस पाहिजे. मग दिना तो आणलेला पाहिजे. दिना मग आणला. आता चाललो ना आणायला. ते डब्बा घ्यायला आलो मी. ड्रेस दुकानात ठेवून आलो मी तिचा. दुकानात आहे का? हा आता पप्पा घेऊन यायले. मी जाऊ का आणायला? घेऊन येऊ का? घेऊन येऊ का सांग. मी आणून ठेवलेला आहे. काळ्या कलर आणू का? काळ्या कलर आणू. दाखी बरं आपल्या बाईला ड्रेस आणू. आपली बाई खूपच रडायली आज. बेटा तू शाळेत गेलती? काय गाय
एवढे कपडे बाई ते आमची रॅक पूर्ण भरलं. कोणाला काय ग काय म्हणाली? मग करायची कंटाळा बघा आम्ही आलेलो आहे रात्रीची एक चक्कर मारायला फिरायला. ये बघ शांती आता बा ये बघ काय आलं आता नाही जर वाटायला. कळून कसं होतं येत महिना तुला आता हे कर नाही लागायला मला आता. आज कॅपॅसिटीच नाही चालायची. कस का काय माहित का खरंच चालायची इच्छाच नाही आज. तरी चालायची नाही आता. चालणं तर पडणार ना. काऊन थांबली तू? चालायची येत नाही. चाल बदाम मंजूच बस ती कुठं बस इथं बसच आराम कर बस. इतक्या लवकर कसं काय थकला रोज तर नाही लागत. आज वेगळंच आहे. आता कमी जेवली मी आज. कमी जेवली का तू माहिती का रोहिणी 7 ते 8 वेळेस थोडं थोडं खात जा. ते खाते मी जेवण करते. त्याने काय होतं माहिती का त्याने काय होतं बरोबर म्हणजे आहार पोचतो आणि पाणी आहे ना 7-8 गिल्लास पेज. आवाज पायाले दुखायला त्यामुळे चल वाटत नाही. आता होणारच तसं पायाची प्रॉब्लेम त्यामुळे चल वाटत नाही आज. अच्छा चला तुम्हाला माहिती कशी चलते म्हणजे रोज. पण मेन विषय झाला व्हिडिओ मी आडवा काढतो सरळ काढ. आडवं करते तर मग सरळ. पण ते मोठं झूम दिसत ना आता. तुम्ही करते हा गड्या चल करा मग. तो ऐकून हँडल होईन का रोहिणीचं इथे आणणार आहे का? मी म्हणलं त्यांना 4-5 दिवस पहिलेच तुम्ही इकडे येऊन जा. आणि खूप सारे कमेंट आले रोहिणीची आई खुशच दिसायला नव्हती. ते कामातच राहते ना गाय. त्याच्या घरात किरकिरी कशात किरकिर भांडणं होतात. त्याचे कामाला जाते काम करून येऊन घरचं करावं लागते. जीव दमून जाते. बरोबर वहिनीला काय लागत. शांत बस ना तुम्ही द्यायला ना आणून. हा चाललो ना मी आता ते आणलं खायला तिला टेस्टी बी आणायची की ड्रेस सोबत. कपाटात नवीन ड्रेस ऑर्डरवाला मामा यायला. हा ते घेऊन यायले आपला ड्रेस दुकानातून. म्हणे सावळ्याच घर कुठे आहे सावळ्याच घर कुठे आहे. मग मी म्हणून ही पोरगी रडती हिला देव मामा. तिला 2 ड्रेस आणायच्या. ते आता एक जण घ्यायला मी डबल 2 ऑर्डर केले. आणि पिवला नको पिवला नाही देत. जवळते जवळते. तू काकावर भरोसा आहे का? शांत बस ना बेटा. व्हिडिओ नाही घेऊ का? व्हिडिओ नाही घेऊ का? हा बंद करतो का? जा तिला घेऊ जा आण ड्रेस 2 आण. एकच आणायचा. काय ग सोबत घेऊन बस इकडे. तुझे कपडे गिपडे कुठे बॅग डेली नीट नाटकी ठेव. पण तुला करमन का आता इकडं सोडायचं तेच म्हणाला. शेवटी माहेर असत म्हणून विचारलं बरं. हा जाईन डिलिव्हरी झालं. डिलिव्हरी झाल्यावर ते अंगूर आणले नारळ पाणी पी. आता पिऊन सध्या प्यायची इच्छाच नाही. काऊन ते तर सांग. व्यायाम गेम चालू केले का तू? रात्री एवढी नाटके करायला लागली होती. तिला म्हणलं चक्कर मारून येऊ. आता नाटके मारशील तर तुलाच परेशान होईल. आमचं काय पाय दुखत होत. आता मी तुला काय लाग फास्ट चल म्हणतो की दमान जायचं बसत बसत यायचं बसत बसत जायचं. एक चक्कर डेली आहे माहिती का? चक्कर मारत काही नाही. चक्कर मारेल चालते मी. काल पाय दुखा लागला होता.
एवढा आणि तू ओम भाऊच्या व्हिडिओ मध्ये कोण नाही जात? गेले जाते ना, जाते का? दिवस नसते. हो का? हं. बरं कोणापासून शिकलो आपण व्हिडिओ बनवायचं? त्यांच्यापासून. कोणापासून? कोमलताई. हा कोमलताई. खूप खूप जण वाईट कमेंट करताय कोमलताईला. तर तुम्हाला एक सांगतो, त्या पण याचे, त्या पण आमच्या घरातले सदस्य आहे. सगळे मिळूनच राहतो आम्ही. असं पण वाईट कमेंट करू नका. ते बी कमेंट करत दोघी एकमेकीला बोलत नाही. तसं तर काही व्हिडिओ मध्ये काय बोला दोघी एकमेकीला आम्ही दिवसभर असतो आमचा गप्पा. हा तर तुम्ही विषय ते राहिलेला आहे. तुम्ही कमेंट चांगली करा जेणेकरून आपल्याला व्हिडिओ करण्याची हे वाटते. 3 दिवस झाले तुम्हाला म्हणते मार्केट मध्ये चला, मार्केट तुम्ही घेऊनच जात नाही. काहून? कोणत्या मार्केट मध्ये जायचं? मार्केट मध्ये कशाला? कशाला म्हणजे काय आणायचं तुला? ड्रेस. मी आणून देतो. नाही, आता जायचं नाही पुढं. मला थोडं फिरायला मी वाटतं, मोकळं म्हणून वाटतं मला. हो का? तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये एवढंच होतं. तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. आणि पुढचा व्हिडिओ खूप भारी येणार आहे असं मला वाटतंय. कारण की रोहिणीची रात्री काय झालं माहिती का, कंबर इतकी दुखायला लागली तिची. आणि तिच्या पायाची हे खालचं तळ पाय इतके दुखा लागले, बापरे बाप. तिची पाठीचा काना पण इतका दुखू लागला. आता होणारच आहे ते होणं साहजिकच आहे. डॉक्टरला सांगितलं का तू? डॉक्टर काय लस देणार त्याला बी? हा डॉक्टर म्हणणं होणार साहजिक आहे, दुखणार साहजिक आहे आता. हो का? परत 6 तारखेला कशाला बोलले असं डॉक्टर? मला थोडी माहिती. परत बोलले 6 तारखेला परत चला. तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद जय महाराष्ट्र.